नमस्कार. महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासनाच्या पोषण अभियान या उपक्रमाअंतर्गत खास कार्यक्रमात सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. मंडळी, समाजामध्ये एक माणूस म्हणून, एक डॉक्टर म्हणून जगताना मला नेहमी एक प्रश्न सतावतो आणि तो म्हणजे कुपोषण. आता भारत हा विकसनशील देश आहे. आपल्याकडे बऱ्याच समस्या आहेत. त्यापैकीच एक समस्या म्हणजे कुपोषण. पण कुपोषण ही जी समस्या आहे ती वाटते तेवढी साधी नाहीये. कारण कसं आहे, आपण जेव्हा म्हणतो की एखादा बालक कुपोषित आहे तेव्हा त्याची मुळं कुठेतरी आईच्या कुपोषणामध्ये असतात. बालमृत्यूचा दरही कुपोषणामुळे वाढतो आणि ही बालकं जेव्हा मोठी होतात, तरुण होतात, तेव्हा त्यांच्या कार्यक्षमतेवर नक्कीच परिणाम होतो. कारण कुपोषण जरी लहानपणी असलं तरी ते मोठेपणीही त्रास देतं. आणि म्हणूनच कुपोषणाची जी व्याप्ती आहे ती मोठी आहे आणि म्हणूनच शासन पातळीवर कुपोषणावर खूप मोठ्या पद्धतीने, चांगल्या पद्धतीने काम सुरू आहे. आता शासन नक्की काय काय पावलं उचलतंय हे आपल्यापैकी फार कमी जणांना माहिती आहे. आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमात आपण ह्या संपूर्ण कामाची माहिती करून घेणार आहोत ह्या कार्यक्रमातील, ह्या उपक्रमाअंतर्गतील दिग्गजांकडून. आज आपल्याबरोबर ह्या प्रकल्पामध्ये काम करणारी मंडळी आहेत, त्यांची ओळख करून घेऊया. आज आपल्याबरोबर आहेत नंदुरबार सारख्या दुर्गम भागात काम करणारे बालविकास प्रकल्प अधिकारी श्री गणेश मांटे सर. सर नमस्कार, आपलं कार्यक्रमात स्वागत करते. आपल्याबरोबर आहेत मुंबईतील ख्यातनाम बालरोगतज्ञ डॉक्टर उल्हास कोल्हटकर सर. कोल्हटकर सर नमस्कार आपलं कार्यक्रमामध्ये. आणि पालघर सारख्या भागामध्ये जिथे कुपोषणाची समस्या फार मोठी आहे अशा भागामध्ये काम करणारे बालरोगतज्ञ डॉक्टर सचिन पळसकर. डॉक्टर पळसकर, आपलंही स्वागत आहे कार्यक्रमामध्ये. आपण जेव्हा कुपोषणाची समस्या म्हणतो तेव्हा ती फार मोठी समस्या आहे, त्याची व्याप्ती मोठी आहे. मांटे सर, मला सगळ्यात आधी तुमचं अभिनंदन करायचं आहे, सरकारचं अभिनंदन करायचं आहे. कारण नंदुरबारमध्ये कुपोषणावर आपण जवळजवळ 100% विजय मिळवलेला आहे. आणि हा जो सुपोषणाचा पॅटर्न आहे, नंदुरबार पॅटर्न आहे, तर तो नक्की काय आहे आणि काय वेगळे प्रयत्न तुम्ही यासाठी केलेले आहेत? मॅडम, जसे आपण जाणताय की नंदुरबार हा आदिवासी जिल्हा आहे आणि या जिल्ह्यातील 2 तालुके धडगाव आणि अक्कलकोवा तालुक्यामध्ये पाड्यापाड्यामध्ये विखुरलेली वस्ती आहे. बरं. आणि तसेच या भागातील मजूर वर्ग हा त्याच्या परिवारासोबत स्थलांतरित होतो आणि तो स्थलांतरित झाल्यामुळे ज्या ICDS किंवा आरोग्य विभागाअंतर्गत त्यांना ज्या सेवा मिळतात, तशा लसीकरण आहे, त्याचं आरोग्य तपासणी आहे आणि पोषण आहे, या सेवा त्यांना मिळत नाही. आणि ते दरवर्षी ऑक्टोबर ते मे महिन्यापर्यंत स्थलांतरित होतात. जेव्हा ते मे महिन्यामध्ये स्थलांतरित ठिकाणाहून परत येतात तेव्हा त्यांना लसीकरण, पोषण आणि आरोग्य सेवा न मिळाल्यामुळे माता मृत्यू आणि बालमृत्यू होण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे आरोग्य विभाग आणि महिला बालविकास विभागाच्या समन्वयाने सन 2014-15 पासून एक विशेष धडक तपासणी मोहीम आयोजित केली जाते. आणि या विशेष धडक तपासणी मोहिमेअंतर्गत 0 ते 6 वर्षाची बालके, गरोदर माता, स्तनदा माता व किशोरवयीन मुली यांची आरोग्य तपासणी आणि श्याम बालकांची आयडेंटिफिकेशन केलं जात आहे. म्हणजे सगळ्याच, म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की 0 ते 6 किशोरवयीन पण त्यात आहेत आणि सगळ्यांची तपासणी केली जाते. आणि त्या तपासणी अंतर्गत मॅडम ज्या जोखमीच्या माता आहेत त्या मातांना संदर्भ सेवा दिल्या जातात. जे 0 ते 6 वर्ष वयोगटाचे जे श्याम बालके आहेत त्यांना VCDC किंवा NRC ला रेफर केले जाते. 0 ते 6 वर्ष वयोगटाचे जे बालके ज्यांना आरोग्य समस्या आहे त्या समस्यासाठी त्यांना संदर्भ सेवा दिल्या जातात. बरोबर आहे. कारण म्हणजे सुरुवातीला कोण कुपोषित आहे हे आपल्याला खरं बघायला पाहिजे आणि त्या निवडीपासून पुढचं जे व्यवस्थापन आहे ते सुरू होऊ शकतं. डॉक्टर पळसकर, मला असं सांगा की तुम्ही पालघरमध्ये काम करताय आणि कुपोषणाची ही समस्या आहे, तर त्या समस्येला तुम्हाला अक्षरशः रोज तोंड द्यावं लागतं. तर कशा पद्धतीने हा जो प्रकार आहे तो तुम्ही हँडल करता? मॅडम, पहिले तर मी तुम्हाला कुपोषण काय आहे तुम्हाला आणि आपल्या महाराष्ट्रातील सर्व जनतेला सांगू इच्छितो की कुपोषण काय आहे. आणि कारण कुपोषण याचा इंग्रजी शब्द आहे माल न्यूट्रिशन. बरोबर आहे. माल म्हणजे चुकीचं, न्यूट्रिशन म्हणजे पोषण. माल न्यूट्रिशन, कुपोषण म्हणजे चुकीच्या प्रकारचं पोषण आहे. मग हे 2 प्रकारे आहे. एक तर अंडर न्यूट्रिशन किंवा अंडर न्यूट्रिशन म्हणजे कमी प्रमाणात कमी पडलेलं पोषण, आणि ओव्हर न्यूट्रिशन म्हणजे जास्त झालेलं पोषण. तुम्ही म्हणाल ओव्हर न्यूट्रिशन हा तर शब्द आम्ही कधी ऐकला नाही, परंतु आपण आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरामध्ये कुपोषण आणि अंडर न्यूट्रिशन म्हणजे कमी पोषण ह्या 2 शब्दांना आपण समांतर दृष्टीने पाहतो आणि त्या दृष्टीवरच चर्चा चालली जाते.
परंतु विशेष करून शहरामध्ये ओव्हर न्यूट्रिशन, ओबेसिटी आणि जंक फूड हे जे विशेष वेगळे प्रॉब्लेम आहेत ते सर आपल्याला त्याविषयी जास्त सांगतील. परंतु हा पण एक प्रकारचं मालन्यूट्रिशन, एक प्रकारचं कुपोषणच आहे. मी त्या विषयावर जास्त बोलणार नाही. परंतु जे अंडर न्यूट्रिशन आहे म्हणजेच कुपोषण, आता आपण त्यालाच कुपोषण म्हणू, त्यामध्ये पण वेगवेगळी कारणं आहेत आणि वेगवेगळे प्रकार आहेत. कारणं असे की जर एखादा बालक आहार घेतच नसेल, त्याला जो आपण आहार आई भरवते किंवा ICDS मार्फत अंगणवाडी सेविका त्यांना जो आहार देतात, तो जर बालक आहार घेत नसेल तर तो कुपोषित होणार. दुसरं कारण असं असू शकतं की त्या बालक आहार घेतो परंतु त्याला पचत नाही, डायजेस्ट होत नाही, त्याच्या आतड्याचा काहीतरी प्रॉब्लेम असेल किंवा अन्य काहीतरी, आणि त्याला ते खाल्लेलं अन्न अंगी लागत नाही म्हणतो आमच्या भाषेमध्ये, तर पचत नाही. आणि तिसरा एक प्रॉब्लेम असा आहे की खातो, अन्न पचतं परंतु दुसरे काही आजार असल्यामुळे, जसं की हृदयाचा आजार, अस्थमा किंवा दुसरं कोणतं सिस्टेमिक इलनेस आमच्या मेडिकल भाषेत म्हणतो आम्ही, असा जर आजार असेल त्या मुलाला, तर त्याची एनर्जी, त्याची जी ऊर्जा आहे त्या आजाराशी फाईट करण्यामध्ये त्याची डिसिपेट होते, संपून जाते. म्हणून त्यामुळे पण त्याचं वजन वाढत नाही, उंची वाढत नाही आणि तो बाळ कुपोषित राहतो. आता कुपोषणाचे प्रकार मी बोललो की WHO जागतिक आरोग्य संघटना कुपोषित बालकांना 3 स्तरामध्ये विभाजित करते. एक तर नॉर्मल मुलं, दुसरं मॅम मॉडरेटली अक्यूट मालनरिश्ड चाइल्ड, मध्यम स्वरूपाचे कुपोषित मुलं, आणि सर्वात जास्त गंभीर म्हणजे सॅम सिव्हिअरली अक्यूटली मालनरिश्ड चिल्ड्रन, म्हणजे तीव्र कुपोषित बालकं. अशा प्रकारे जागतिक आरोग्य संघटना कुपोषित मुलांचं वर्गीकरण करते. तर हे एक विषय आहे. डॉक्टर कोल्हटकर, मला असं सांगा, जसं सरांनी सांगितलं की 2 प्रकार ढोबळमानाने केले जातात, एक तीव्र स्वरूपाचं कुपोषण आणि एक मध्यम स्वरूपाचं कुपोषण. जेव्हा आपण कुपोषित मुलांकडे बघतो तर त्यांच्या आहाराबरोबरच त्यांचं आरोग्य हे देखील खूप महत्त्वाचं आहे, आणि फक्त लहानपणीच नाही तर मोठे झाल्यावर पण त्या आरोग्यावर परिणाम होतो कुपोषणाचा. त्याचप्रमाणे मनाच्या जडणघडणीमध्ये पण परिणाम होतो. बरोबर, निश्चितच. सर्वात प्रथम मला असं वाटतं की मी मगासपासून गणेशांचं ऐकलं आणि सचिनचंही ऐकतोय, तर महिला आणि बाल विकास विभाग महाराष्ट्र शासनाचं त्याचं मी मुद्दामून कौतुक करू इच्छितो. कारण करोना कालावधीमध्ये शहरामध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये एक वेगळ्या अर्थाने कुपोषण झालं. आणि ते वेगळ्या अर्थाचं कुपोषण म्हणजे मगाशी सचिनने ज्याचा उल्लेख केला तर ते ओव्हर न्यूट्रिशन किंवा अतिपोषण, घरातल्या घरामध्ये बसलेली मुलं आणि अत्यंत बैठं काम, कुठल्याही प्रकारचा व्यायाम नाही आणि सतत खाणं, त्याच्यामुळे गेल्या 9 ते 10 महिन्यांमध्ये मुलांमध्ये जवळजवळ 7-8 किलो वजन काही काही मुलांमध्ये एवढं वाढून ती स्थूल झालेली आहेत. त्या पार्श्वभूमीवरती मला असं वाटतं की नंदुरबारचा पॅटर्न जो आहे किंवा महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी महिला बाल विकासच्या माध्यमातून पोषण अभियान असोन किंवा अंगणवाडी वर्कर्स असोत त्यांच्या माध्यमातून एक घरोघरी जी जागृती, त्या कालावधीमध्ये सगळे डेंजर्स असूनही, सर्व प्रकारचे धोके असूनही त्या अंगणवाडी वर्कर्स तिकडे गेल्या, त्यांनी काम केलं, त्याचा एक चांगला परिणाम आपल्याला दिसतोय. तर मला असं वाटतं की आहार आणि आरोग्य ह्याचा एक घनदाट संबंध आपल्याला म्हणता येईल. आणि हा संबंध असा आहे की फार पूर्वीच्या काळापासून, आपल्या उपनिषद काळापासून असं सांगितलेलं आहे की रसोद्भवा पुरुषा, याचा अर्थ आहारातनं मनुष्य निर्माण होतो. या आहाराचा जो सूक्ष्म भाग आहे त्याच्यापासून माणसाचं मन तयार होतं, आणि जो स्थूल भाग आहे त्या स्थूल भागापासून माणसाचं शरीर तयार होतं. आणि त्याच्यामुळे यथा अन्नम तथा मनः असंही म्हटलेलं आहे की जसं तुमचं अन्न त्या पद्धतीने मन. तुमचा आहार तामसी असेल, तुमचं जंक फूड असेल, प्रोसेस फूड असेल, फास्ट फूड असेल, तुमचं मन सुद्धा त्याच पद्धतीने तामसी, फास्ट आणि कुठल्याही परिणामांचा विचार न करणारं. म्हणजे आज जसं आपण समाज बघतोय असंतुष्ट समाज आणि जागोजागी असंतोष, त्याचं एक प्रमुख कारण आहार आहे. त्याच्यामुळे आहाराचं आणि आरोग्याचं तुम्ही म्हटलं ते अगदी बरोबर आहे की खूप दाट संबंध आहे. लहान मुलांचा आहार जो आहे त्या लहान मुलांचा आहाराचा परिणाम बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की लहान मुलांच्या आहाराचा परिणाम तात्कालिक असतो. याचा अर्थ असा की आता ते मूल खात नाहीये, वर्षभरात ठीक होईल, पुढे ते ठीक राहणार आहे. परंतु तसं नसतं. त्या आहाराचा परिणाम दूरगामी असतो. लहान मुलाला अतिपोषण झालं, त्याचा इफेक्ट म्हणजे आपण असं म्हणूया की स्थूल बालकं, त्याच्यामुळे स्थूल अडल्ट किंवा स्थूल प्रौढ निर्माण होतात, आणि त्याच्यामुळे हृदयरोगांपासून, उच्च रक्तदाबापासून, कर्करोगापर्यंत, सांध्यांच्या विकारांपर्यंत
आणि अस्थमासारख्या रेस्पिरेटरी प्रॉब्लेमपासून असंख्य प्रकारचे प्रश्न निर्माण होतात. आणि त्याच पद्धतीने कुपोषण म्हणजे मालनरिश्ड, ज्यावेळेला आपण असं म्हणूया की कमी वजनाची मुलं किंवा कमी पोषणाची जी मुलं आहेत त्यांच्या मेंदूच्या विकासावरती आणि शरीरातल्या जवळजवळ प्रत्येक ऊतीच्या म्हणजे टिश्यूच्या त्यांच्या वाढ विकासावरती परिणाम होतो. मग अशा मुलांचं आपण असं म्हणूया की बुद्ध्यांक कमी राहतो, अशा मुलांची प्रतिकार क्षमता कमी राहते, त्यांना वारंवार रोगनिर्मिती होते, त्यांची उत्पादकता कमी होते आणि पुढे जाऊन त्यांची मगाशी ज्याचा तुम्ही सुरुवातीला उल्लेख केलात की अशांची कार्यक्षमता कमी झाल्यामुळे त्याचा आर्थिक एकंदरीत जो डोलारा आहे समाजाचा आपला त्याच्यावरती परिणाम होतो. म्हणजे जागतिक स्तरावरती अनेक वेळेला दाखवून देण्यात आलेलं आहे की जे विकसनशील देश आहेत किंवा अविकसित देश आहेत कुपोषणामुळेच ते आणखीन मागे राहत आहेत. मला असं वाटतं की अतिशय महत्त्वाचा प्रश्न आणि या दोघांनी त्याचं छान एक सुरुवात करून दिली आपल्याला आता. नक्कीच. मांटे सर, मी तुमच्याकडे येते की एक साधारण म्हणजे कुपोषणाची जी व्याप्ती आहे किंवा त्याचे जे गंभीर परिणाम आहेत ते आता आपल्याला जाणवायला लागले, संपूर्ण जगाला जाणवत आहेत. आता सगळेच जण त्याच्यावर काम करतायत. आपण आपल्या महाराष्ट्र शासनापुरतं जर आपण बोलायचं झालं तर सध्या काय उपाययोजना आहेत या कुपोषित बालकांसाठी आणि ICDS ची काय भूमिका आहे आणि कशा पद्धतीने हा जो कुपोषणाचा दर आहे हा आपण कमी केलेला आहे? मॅडम, सध्या ICDS कार्यक्रमांतर्गत पोषण अभियान चालू आहे. त्या पोषण अभियानामध्ये काही उचित निर्दिष्ट आहेत की जे आपल्याला 3 वर्षांमध्ये साध्य करायचं आहे. बरं, 3 वर्षांमध्ये आपल्याला ही सगळी उद्दिष्ट साध्य करायची आहेत. बुटकेपणा 3% कमी करायचा आहे, 2% कमी करायचा आहे. मांटे सर, आपण जेव्हा सॅम आणि मॅम अशी जी विभागणी केलेली आहे तर ह्या मुलांमध्ये ICDS ची काय भूमिका आहे, कशा पद्धतीने कुपोषणाचा जो दर आहे तो कमी झालेला आहे आणि आरोग्य विभागाचं कसं सहकार्य आहे यामध्ये? ICDS आणि आरोग्य विभाग ह्या दोन्हीचा जर का विचार करता हे दोन्हीचे लाभार्थी सारखे आहे. जसे गरोदर माता, स्तनदा माता आणि 0 ते 6 वर्षाचे बालके हे लाभार्थी सेम आहेत. लसीकरण अंगणवाडीमध्ये होतं आहे, त्यामुळे आरोग्य विभागाचा आणि ICDS विभागाचा खूप चांगला समन्वय आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने यासाठी AAA म्हणजे आशा, अंगणवाडी आणि ANM यांचा एक GR काढलेला आहे. त्या अंतर्गत गाव पातळीपर्यंत समन्वय होत आहे. आणि कुपोषणाचा दर कमी होण्याचा जर का तुम्ही बोलसाल तर माझ्याकडे फक्त नंदुरबार जिल्ह्याची आकडेवारी आहे. त्या अंतर्गत NHFS 4 आणि 5 यांचा डेटा जर का तुलना केली आहे तर नंदुरबार जिल्ह्यातील वेस्टिंगचं प्रमाण निश्चितही कमी झाले आहे, 2% जवळपास कमी झालेलं आहे. आणि बाकीच्या जिल्हा किंवा महाराष्ट्राचा विचार करता कुपोषणामध्ये वाढ झाली नाही, आपण स्टेबल आहोत. स्टंटिंग आणि वेस्टिंगचं प्रमाण कमी होत आहे. बरोबर आहे. तुम्ही म्हणालात की स्टंटिंगचं एक प्रमाण असतं आणि वेस्टिंगचं म्हणजे बुटकेपणा आणि बारीकपणा. डॉक्टर सचिन, आपण आता उपाययोजना काय काय कशा पद्धतीने केल्या जातात हे थोडक्यात त्यांनी सांगितलं, पण आपण म्हणतो की प्रतिबंध हा नेहमीच उपचारांपेक्षा श्रेष्ठ असतो. तर कुपोषणावर प्रतिबंधात्मक अशी काय आपण काम करतोय आता? मॅडम, स्टंटिंग आणि वेस्टिंगवर पहिले सांगतो. हो, कारण स्टंटिंग म्हणजे बालकाची उंची कमी राहणे, बुटकेपणा जसं सरांनी सांगितलं, आणि वेस्टिंग म्हणजे बालकाचं वजन कमी राहणे, वेट फॉर हाईट असं म्हणतोय. म्हणजे त्या उंचीसाठी त्या बालकाचं वजन कमी असणे याला वेस्टिंग म्हणतो आपण, आणि त्या वयासाठी त्या बालकाची उंची कमी असणे याला स्टंटिंग म्हणतो. आणि हे दोन्ही आपण म्हणतो की हे कुपोषणामध्ये दोन्ही कुपोषण आहेत. पण त्यामध्ये पण स्टंटिंग जे आहे हे क्रोनिक मालन्यूट्रिशनचं लक्षण आहे. क्रोनिक म्हणजे बऱ्याच महिन्यापासून, वर्षापासून बाळ कुपोषित आहे म्हणून त्याची उंचीच वाढली नाही. आणि वेस्टिंग म्हणजे अॅक्यूट मालन्यूट्रिशन म्हणजे आता रिसेंटली थोड्या दिवसात, थोड्या महिन्यामध्ये हा बाळ कुपोषित झालाय, याचं लक्षण आहे वेस्टिंग. बरोबर. पुढे तुम्ही काय म्हणालात की याची प्रिव्हेन्शन काय? की कुपोषण होऊच नाही. स्टिच इन टाइम सेव्हज 9, की वेळीच घेतलेला 1 टाका पुढचे 9 टाके वाचवतो. त्याप्रमाणे जर आपल्याला कुपोषण होऊच द्यायचं नसेल तर ते पण वेगवेगळ्या पातळीवर आपल्याला कार्य करावं लागेल. सर्वात प्रथम शासन पातळीवर महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासन, केंद्र शासन पोषण अभियाना अंतर्गत आणि अशा जे काही पॉलिटिकल विल आपण जसं म्हणतो की राजकीय जी इच्छाशक्ती आहे आणि जी आपली पॉप्युलेशन लोकसंख्या आहे किंवा जे जनता आहे यांची आर्थिक स्थिती, ह्या 2 गोष्टी ज्या आहेत ह्या शासन पातळीवर जर कार्य केलं त्यांची गरिबी दूर करण्यासाठी आणि अशा वेगवेगळे ICDS सारखे प्रोग्राम राबवण्यासाठी जर शासन पातळीवर कार्य केलं तर प्रिव्हेन्शन होऊ शकतं, कुपोषणाचं प्रतिबंध होऊ शकतो. हे एक पातळी झाली. दुसरी आहे समाज किंवा कुटुंब पातळीवर. आज पण आपल्या देशामध्ये आपण पाहतो की महिलांना एक खालच्या दर्जाची वागणूक दिली जाते.
एवढंच नाही तर गर्भवती महिलांची सुद्धा काळजी घेतली नाही जात. पण हे एक कुपोषणाचं मुख्य कारण आहे. जसं सरांनी सुरुवातीला सांगितलं की फर्स्ट 1000 डेज, पहिले 1000 दिवस, पहिले 1000 दिवस म्हणजे त्यातले पहिले 300 दिवस हे 9 महिने जेव्हा बाळ पोटात असतं, आईच्या गर्भात असतं, तेव्हापासून सुरुवात होतं ते पुढचे 2 वर्षापर्यंत सुरुवात होतं. तर हे पहिले जे 1000 दिवस आहेत हे बालकाच्या पोषणासाठी खूप महत्त्वाचे आहेत. नक्कीच. म्हणजे आपण म्हणतो की जे कुपोषणाची जिथे आपल्याला प्रतिबंध करायचे तर तो आईपासून सुरू केला पाहिजे. म्हणजे जन्माच्या आधीपासून हा जो प्रतिबंध आहे तो सुरू केला पाहिजे. जन्माच्या आधीपासून एक, पण मी तर म्हणतो त्याच्या पण आधीपासून, जसं सर कार्य करत आहेत की किशोरवयीन मुलींना सुद्धा काळजी घेतली पाहिजे. कारण आमच्या आदिवासी विभागामध्ये आम्ही पाहतो की अजून सुद्धा मुलींचे लग्न 18 वर्षाच्या आधी होतात. 18 वर्षाच्या आधी काही काही मुली प्रेग्नंट सुद्धा राहतात. 2 मुलांमध्ये अंतर नसतं, एक बाळ 1 वर्षाचं पण झालं नाही तोपर्यंत परत स्त्री गर्भवती राहते. स्पेसिंग, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. ह्या समाज पातळीवर करण्यासारख्या गोष्टी आहेत. एक तर किशोरवयीन मुलींना आहार पुरवणे, पोषण आहार पुरवणे, त्यांना आयर्न फोलिक ॲसिडच्या गोळ्या पुरवणे, त्यानंतर गर्भवती मातेला तिची व्यवस्थित काळजी घेणे, तिला व्यवस्थित आहार पुरवणे, तिच्या जर काही आरोग्यविषयक समस्या असतील त्यांना वेळोवेळी दवाखान्यात जाऊन त्यांचा उपचार करणे. त्यानंतर घरगुती अन्न सुरक्षा हा एक मुद्दा आहे. म्हणजे फॅमिली फूड सिक्युरिटी आला आमच्या भाषेत म्हणतो. हे काय आहे की त्या घरामध्ये प्रत्येक बालकाला अन्न एक विशिष्ट क्वालिटीचं, म्हणजे त्यामध्ये प्रोटीन, प्रथिनं आणि एनर्जी म्हणजे कॅलरीज ह्या मुबलक प्रमाणात असतील असं अन्न सर्व वेळ पूर्ण वेळ उपलब्ध राहिलं पाहिजे. आता आम्ही जेव्हा पालघरमध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी कुपोषित मुलावर कार्य करतो तेव्हा जेव्हा आम्ही त्या मुलांना पोषण आहार किंवा काही जर खाण्याचे पदार्थ देतो तेव्हा घरी गेल्यानंतर ते बाकीची 4 भावंड आहेत हे सगळेजण मिळून वाटून खातात. त्यामुळे कुपोषित बालक हे कुपोषितच राहतं आणि बाकीचे जरी नॉर्मल असतील तर ते त्यांना त्याचा थोडासा लाभ होतो. तर अशा प्रकारे फूड सिक्युरिटी नाही राहत. मग ह्याच्यासाठी तुम्ही आता जसं म्हणालात की कारण ते अगदी काय म्हणू शकतो की आपण स्वाभाविक आहे की आपल्याकडे तशी संस्कृती आहे की काही जे काही आहे ते आपण एक तीळ आपण 7 जणांमध्ये वाटून खातो असं म्हणतो. तर तसं ही बालकं जी आहेत त्यांना तुम्ही जेव्हा काही अन्न द्याल किंवा काही चांगला आहार द्याल तर ते घरी सगळ्यांबरोबर वाटून खातात आणि मला वाटतं स्त्रियांच्या बाबतीतही हेच होत असतं. तर मग त्यासाठी तुम्ही जे आता म्हणालात की फूड सिक्युरिटी, तर ते काय आहे, ते कसं करायचं? फूड सिक्युरिटीसाठी परत शासनाचा रोल येतो की ICDS मार्फत किंवा अजून कोणत्या योजना अंमलात आणून जर सर्व जणांना, घरातील माता, गर्भवती माता असो किंवा स्तनदा माता असो, मातेला, किशोरवयीन मुलींना आणि दुसरी जी काही बालकं आहेत या सर्वांना एकत्रितपणे एकात्मिक बालविकास जर एकत्रितपणे त्यांना जर आपण आहार पुरवला आणि जसं अंगणवाडी सेविका किंवा आशा किंवा ANM जसं AAA प्रोग्राम सरांनी सांगितला यांच्या मार्फत त्यांचं मॉनिटरिंग केलं गेलं की खरंच या बाळाला या आहाराची जास्त गरज आहे तर त्याला तो भेटला पाहिजे. जसं आपण अंगणवाडीमध्ये अंडर ऑब्झर्वेशन त्या अंगणवाडी सेविका स्वतः अन्न खाऊ घालते, वेगवेगळे पदार्थ पोषक आहार बनवून त्या मुलांना भरवते, खाऊ घालते. तर असं जर आपण मॉनिटरिंग पण ठेवलं आणि सर्वांचं हेल्थ स्टेटस, आरोग्य स्थिती वाढवण्याचा प्रयत्न केला तर नॅचरली सर्वजण फूड सिक्युअर राहतील. नक्कीच. ह्यालाच अनुसरून एक शंका आहे की सॅम आणि मॅम म्हणजे तीव्र मालन्यूट्रिशन आणि मध्यम स्वरूपाचं कुपोषण असे आपण 2 गट केलेले आहेत. तर ह्यामध्ये लक्षणं आपल्याला काय काय दिसून येतात आणि त्याच्यावर तातडीने काय प्रयत्न केले जातात? कुपोषण जसं सांगितलं मॅडम की कुपोषण हा मल्टिपल फॅक्टर्स म्हणजे वेगवेगळ्या गोष्टीमुळे झालेलं गोष्ट आहे. एकतर मी शासनाच्या पातळीवर तुम्हाला सांगितलं की वेगवेगळ्या योजना असायला हव्यात. समाजाच्या पातळीवर कशा प्रकारे महिलांची, किशोरवयीन मुलींची आणि लहान जेव्हा जास्त मुलं असतात तेव्हा त्यांची कशी हेळसांड होते, त्यांची काळजी घेतली नाही त्यामुळे होतो. आणि नंतर वैयक्तिक पातळीवर पण वेगवेगळे आजार होतात मुलांना आणि त्यांना वेळीच जर उपचार नाही भेटले तर त्यामुळे पण कुपोषणाचा प्रॉब्लेम वाढतो. आता तुम्ही जो प्रश्न विचारला की लक्षणं काय आहेत की कुपोषित मुलगा आणि नॉर्मल मुलगा यामध्ये फरक कसा ओळखावा, त्याच्या काही सब्जेक्टिव्ह फाइंडिंग आहेत की
वेगवेगळ्या लोकांना जसं दिसतं, जनरल पॉप्युलेशन म्हणजे सामान्य माणूस पण ओळखू शकेल अशी काही लक्षणं आहेत. आणि काही मेडिकल गोष्टी आहेत की ज्या आम्ही डॉक्टर लोक किंवा सिस्टर, आमच्यासोबत कार्य करणारे आरोग्य सेवक हे ओळखू शकतात. बरोबर. ह्याला एक छोटंसं मला असं विचारायचं की कुपोषण म्हटलं की आपण समजा जर गुगल केलं तर आपल्याला काही चित्र दिसतात, तर ती अगदी अशी बारीक अशी बालकं असतात, पण नॉर्मल दिसणारी बालकं पण कुपोषित असू शकतात का? येस येस. तर कसं आहे मॅडम की मी तुम्हाला सांगितलं सब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह. राईट. तुम्ही जे सांगताय ते सब्जेक्टिव्ह ऑब्झर्वेशन आहे की तुम्हाला बघितल्या हे बाळ कुपोषित आहे असं समजतं. त्याला आम्ही मरॅस्मस म्हणतो. मरॅस्मस नावाचा कुपोषणाचाच एक प्रकार आहे की त्यामध्ये बाळाची प्रकृती इतकी खालावलेली असते, इतका तो बारीक दिसतो की तुम्ही पण किंवा कोणता पण व्यक्ती त्याला बघितल्या सांगू शकेल की हा कुपोषित आहे. परंतु काही ऑब्जेक्टिव्ह फाइंडिंग्स आहेत की ज्या आम्ही डॉक्टर आणि सिस्टर वगैरे तपासतो की बाळाची उंची मोजतो, बाळाचं वजन घेतो आणि त्या उंचीसाठी त्याचं वजन पूरक आहे की नाही पाहतो. ते जर आता WHO ग्रोथ चार्ट आहे, जागतिक आरोग्य संघटनेने आम्हाला ग्रोथ चार्ट बनवून दिलेले आहेत. त्या चार्टमध्ये मीन जे मध्यम स्वरूपाचं वजन आहे त्यापासून -2 to -3 स्टँडर्ड डिव्हिएशन यामध्ये जे बालकं असतात वजन त्यांचं जे उंचीसाठी, त्यांना आम्ही मध्यम स्वरूपाचे कुपोषित म्हणतो. ज्यांचं वजन -3 स्टँडर्ड डिव्हिएशन पेक्षा पण कमी असतं त्यांना आम्ही सिव्हिअरली अक्यूट मालनरिश्ड म्हणजे तीव्र कुपोषित बालकं असं म्हणतो. तर लक्षणांचा पूर्ण झालाच नाही प्रश्न, ते मी सांगतो की पहिलं लक्षण आहे ग्रोथ फेल्युअर. बाळाची वजन वाढत नाही, उंची वाढत नाही, हे ऑब्व्हियसली लक्षात येतं. पण जसं मध्यम स्वरूपाच्या बालकामध्ये कधी कधी वजन उंचीवरून अंदाज येत नाही. मग त्यासाठी ॲक्टिव्हिटी ही मुलं थोडेसे स्लो असतात की शांत बसून राहतील, जास्त वेळ झोपतील, दुसरे त्यांचे सवंगडी मित्र खेळत असताना हे खेळामध्ये भाग घेणार नाहीत, शाळेमध्ये अभ्यासामध्ये पण थोडे मागे राहतील. तर या गोष्टीवरून पण शिक्षक किंवा पालक त्यांना ओळखू शकतात. तिसरं की ही मुलं परत परत आजारी पडतात. इन्फेक्शनमध्ये पण न्यूमोनिया आणि डायरिया म्हणजे श्वसनाचा त्रास आणि जुलाब, उलट्या, हे जे आजार आहेत हे कुपोषित बालकांमध्ये जास्त प्रमाणात पाहायला भेटतात. आणि इन्फेक्शन, त्यानंतर कुपोषण आणि त्यामुळे मृत्यू. तर असं हे जे चक्र आहे की कुपोषित असल्यामुळे बाळ आजारी पडतं, वेगवेगळे आजार होतात, आजारी पडल्यामुळे परत तो कुपोषित होतो, हे सगळं चक्र चालू राहतं जोपर्यंत की वैद्यकीय क्षेत्र, आरोग्य विभाग किंवा ICDS विभाग किंवा कोणीतरी त्या चक्राला कुठेतरी थांबवत नाही. की वेळीच जर त्यांना दवाखान्यामध्ये नेलं, विशिष्ट उपचार केले तर ते बाळ ह्या चक्रामधून वाचू शकतं. त्याचं वजन उंची वाढेल, त्याचा आहार न्यूट्रिशनल स्टेटस तो वाढेल आणि तो त्या आजारापासून पण मुक्त होईल. नक्कीच. म्हणजे वेळीच खरं तर पहिल्यांदा प्रतिबंध करायचा आणि समजा जर प्रतिबंध काही कारणाने नाही होऊ शकला तर वेळीच उपचार हा देखील एक महत्त्वाचा भाग आहे. डॉक्टर कोल्हटकर, तुम्ही मगाशी म्हणालात की कुपोषण हे 2 प्रकारचं असतं. म्हणजे एक अन्न आपल्याला मिळालंच नाहीये, अन्नाची कमतरता, आणि दुसरं म्हणजे अन्न आहे भरपूर आपल्याकडे पण ते कसं घ्यावं, किती घ्यावं या ज्ञानाची कमतरता. बरोबर. तर तुम्ही काय सांगाल की पोषक आहार हा कशा पद्धतीने मिळाला पाहिजे? विशेषतः शहरी भागामध्ये देखील आपण बघतो की फास्ट फूड किंवा जंक फूड हे खूप जास्त आपण घेतलं जातं. तर त्याबद्दल काय सांगाल की पोषक आहाराकडे आपण परत कसे वळू शकतो सगळेजण? मगाशी तुम्ही जो एक प्रश्न विचारलात ना, त्याला थोडंसं मी आणखीन एक पुढे घेतो. हो. आणि तो प्रश्न असा होता की सर्वसामान्य दिसणारं मूल पण ते कुपोषित असतं का? सचिननी त्याचं एक उत्तर दिलं आपल्याला. परंतु माझं एक असं म्हणणं आहे की सर्वसामान्य दिसणारं मूल पण त्याच्यामध्ये काही वेळेला सूक्ष्म अन्न घटक हे ज्यावेळेला कमी पडतात त्याला ते सुरुवातीच्या कालखंडामध्ये दिसायला नॉर्मल असतं, पण त्याच्यात सूक्ष्म अन्न घटक कमी पडलेले आहेत, तर ते सुद्धा एका अर्थाने कुपोषित बालक आहे. उदाहरणार्थ अजीवनसत्व ज्याच्यामध्ये कमी आहे त्याला थोडंसं दृष्टिमांद्यत्व यायला लागतं, त्याला डोळ्यांचे विकार जडतात, संध्याकाळच्या वेळेला त्या अंधारात धडपडायला लागतं, त्याला अजीवनसत्वाचा अभाव आहे. काही जणांना लोह कमी पडलेलं असतं, काही मुलांना ॲनिमिक मुलं ज्याला असं म्हणतात. आणि राष्ट्रीय पोषण अभियानाच्या अंतर्गत त्या मुलांचा ॲनिमिया कमी करणं हे सुद्धा आपलं एक प्रमुख कारण आहे, म्हणजे प्रमुख एक उद्दिष्ट आहे. बरोबर आहे. जागतिक स्तरावरती जर आपण बघितलं तर विकसनशील देशामध्ये, भारतासारख्या देशामध्ये 50% जवळजवळ 40 ते 50% मुलांना ॲनिमिया आहे, म्हणजे रक्तक्षय आहे किंवा लोह कमी आहे.
आणि त्याच्यातला 20% फक्त आपण असं म्हणूया की हा थोड्याफार प्रमाणात आहे. उरलेला 40 ते 50% ॲनिमिया हा तीव्र स्वरूपाचा ॲनिमिया आहे. काय त्याची लक्षणं असू शकतात? तर शाळेमध्ये त्यांचा परफॉर्मन्स कमी होत जातो. याचा अर्थ की शालेय त्यांच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, खेळ असतील किंवा शैक्षणिक आपण असं म्हणूया की कॉग्निटिव्ह त्यांचा जी काही ॲबिलिटी आहे, म्हणजे संज्ञानात्मक की त्यांना बोधात्मक जे काही त्यांच्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या कमी होतात. आणि मग ह्यांनी सांगितलं त्या पद्धतीने मूल एका बाजूला झोपून राहतं, इतर फारशा ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेत नाही, सर्वसामान्य त्याची क्षमता ही कमी होत जाते. तिसरा एक प्रकार त्याच्यामध्ये आयोडीन डिफिशियन्सी, की आज आपण असं बघूया की नॉर्थ ईस्ट भारताचा जो भाग आहे त्या भागामध्ये किंवा काही वनवासी क्षेत्रामध्ये सुद्धा मिठामध्ये आयोडीन न मिसळल्यामुळे आयोडीन कमी पडते आणि आयोडीन कमी पडल्यामुळे मेंदूचा विकास थांबतो. तेव्हा अशी काही सूक्ष्म लक्षणं जी आहेत ही बालक जरी व्यवस्थित दिसत असलं तरी त्याच्यामध्ये हे सूक्ष्म अन्नघटक नसल्यामुळे निर्माण होणारी जी काही घटक आहेत हे एक प्रकारचं कुपोषण आहे. बरोबर. दुसरी गोष्ट, हे कुपोषण निर्माण होण्याची जी काही अनेक कारणं आहेत त्याच्यापासून मगासपासून मी एक गोष्ट आपल्याला सांगतो की शहरी भागामधलं जे कुपोषण आहे हे ओव्हर न्यूट्रिशन ह्या प्रकारचं आहे. इनफॅक्ट शहर जे आहे त्या शहरामध्ये आता कमी पोषण अशी पण मुलं आहेत आणि त्याच वेळेला अतिपोषणाची पण मुलं आहेत. म्हणजे एकाच वेळेला दोन्ही प्रकारचे कुपोषण आपल्याला बघायला मिळतात. आणि जे अतिपोषण आहे त्याला पण आपण कुपोषणच म्हणतो. त्यालाही कुपोषणच म्हणायला लागेल. आणि या अतिपोषणामध्ये प्रामुख्याने स्थूलत्व आपण असं म्हणूया आणि त्याचं एक प्रमुख कारण जे आहे ते म्हणजे जंक फूड आहे. तर आज आपण असं म्हणूया की पारंपरिक अन्न जे आहे की जे पोषक अन्न आहे, पूरक अन्न आहे, अतिशय चांगल्या प्रकारच्या पद्धतीने तयार केलेलं अन्न आहे, आई तयार करते, घरामध्ये तयार करते, ताजं अन्न तयार करते, परसदारामध्ये तयार केलेलं अन्न आहे. म्हणजे आज परसबागेची कल्पना महाराष्ट्र शासनाने सगळीकडे राबवले. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्र शासनाला त्याच्यामध्ये बक्षीस मिळालेलं आहे की सर्वात जास्त परसबागा निर्माण करण्याचा. तर किचन गार्डन, त्याला एक अतिशय सुंदर शब्द इंग्रजीमध्ये आहे, किचन गार्डन. तर अशा प्रकारच्या किचन गार्डन परसबागा ठिकठिकाणी झाल्यामुळे आपण असं म्हणूया की त्या मुलांना ताजं अन्न, सकस अन्न, चौरस अन्न, पूरक आणि पोषक हे सगळे प्रकार त्याच्यामधले जे अन्नाचे आहेत ते त्यांना ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये मिळतात. पोषक अन्न मिळणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. याच्या विरोधात जंक फूड ज्याला आपण म्हणतो की आज आपण असं म्हणूया की अगदी पिझ्झा, बर्गरपासनं विविध प्रकारचं फास्ट फूड, अति तळलेले पदार्थ, त्याच्यामध्ये वडापाव सुद्धा आला. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सातत्याने खाण्यामुळे एक जिव्हालौल्य म्हणून आपण केव्हा तरी मजा म्हणून खातो ही गोष्ट वेगळी आहे, परंतु सातत्याने ह्या गोष्टी जर खाल्ल्या तर एक प्रकारचं कुपोषण निर्माण होतं. आणि हे कुपोषण काय करतं नेमकं, तर कालांतराने तुम्ही स्थूल होत जाता आपल्या नकळत. आणि आज आपल्याला आश्चर्य वाटेल की जगामध्ये संपूर्ण 18-19 वर्षाच्या वरची 38% व्यक्ती स्थूल आहेत. 38%. आणि त्याच्यातले म्हणजे ओबेस, ओव्हरवेट ज्याला आपण म्हणूया, जास्ती वजन आहे, वजनदार आहेत. आणि त्याच्यातले 13% अगदी पक्के ओबेस, पक्के स्थूल आहेत. 5 वर्षाखालची जर मुलं घेतली तर भारतामध्येच कित्येक कोटी मुलं अशी आहेत की जी वजनदार आहेत आणि त्याच्यामधली कित्येक मुलं स्थूल आहेत. मग ह्या स्थूलत्वाचे परिणाम तुम्हाला तुमच्या हृदयावरती येतात आणि लवकर तुम्हाला रक्तदाब जडतो, हृदयविकार जडतो, त्याच्यातनं कॅन्सर निर्मिती सुद्धा होऊ शकते, श्वसनाचे विकार निर्माण होतात, बुद्धिमांद्यत्व येऊ शकतं. तर असंख्य प्रकारांच्या विकारांची खाण या तुमच्या कुपोषणामुळे लॉंग टर्ममध्ये होते. आणि अगदी मायग्रेन सारखे जे विकार आहेत, आपण असं म्हणूया की अर्धशिशी आहे, अस्थमा आहे, मगाशी यांनी अस्थमाचा उल्लेख केला, ते अस्थमा आहे, त्वचेचे विकार आहेत, या सगळ्यांचं मूळ आता लोक असं सांगतात की 95% क्रॉनिक डिसीजेस, दीर्घविपाकी आजार जे आहेत, हे जे आता मी तुम्हाला सांगितले नॉन कम्युनिकेबल डिसीजेस, त्या 95% वेळेला त्याचं कारण लॉंग टर्म जंक फूड, दीर्घकालीन जंक फूडचं सेवन करणं हे त्याचं प्रमुख कारण आहे. तर मला वाटतं आपण कुठेतरी त्याच्यात सिरियसली विचार करणं अतिशय आवश्यक आहे. शासकीय पातळीवरच याचा विचार होणं अतिशय महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. आपण जेव्हा म्हणतो की 90% वर जे दीर्घकालीन आजार आहेत, तुम्ही म्हणालात की त्याचं मूळ हे आहारामध्ये आहे. आहारामध्ये. तर मग आपण आहाराकडे जर म्हणजे हे जे सगळे रोग आहेत त्यांच्यावर उपचार करण्यापेक्षा जर आपण आहारातून जर उपचार केले आणि पोषक आहार जर आपण सगळ्यांनी घेतला तर ते नक्कीच फायदेशीर ठरू शकेल. तर तुम्ही काय सांगाल की पोषक आहार, सगळ्यांना परवडेल असा आहार आपण कशा पद्धतीने साधू शकतो? बरोबर आहे. आपली एक अशी चुकीची कल्पना झालेली आहे आणि ही पण कल्पना आपण करून घेतलेली आहे की चांगला उत्तम आहार हा अतिशय आपण असं म्हणूया श्रीमंत आहार हा अतिशय खर्चिक आहे. अशातला काही भाग नाहीये. आज परसदारामध्ये ज्या आपल्या भाज्या तयार होतात
किंवा जी फळं सीझनल ऋतूनुसार निर्माण होणारी फळं आहेत, आपापल्या घरांच्या जवळ निर्माण होणारी आहेत, ही आपल्याला सगळ्यात आरोग्याला उत्तम अशा प्रकारची संकल्पना आयुर्वेदाने कित्येक हजार वर्षापासून आपल्याकडे दिलेली आहे. पण दुर्दैवाने आपण ती संपूर्णपणे दुर्लक्षित केली आहे. मी तुम्हाला आता एक यादीच दाखवतो की चांगला आहार म्हणजे काय असू शकतो. आणि हा चांगला आहार, स्वस्त आहार आपण असं म्हणूया की त्याच्यामध्ये मगाचपासून मी सांगतोय की उदाहरणार्थ स्तनपान आहे. आता स्तनपान हे रेडीमेड आहे, काही करायला नको. 2 वर्ष तुम्हाला स्तनपान करा असं आम्ही आता सांगतो. आणि कित्येक वेळेला 2 वर्षाच्या नंतर सुद्धा. तेव्हा स्तनपान, मातेचं आरोग्य, लसीकरण, पूरक आहार, पोषक आहार, संतुलित आहार आणि जीवनशैली, त्याच्या पलीकडे आरोग्याकरता आणखीन दुसरं काहीही आपल्याला करायला नको. मग आता हे जे पोषक आहार आहेत, या पोषक आहाराचे साधे साधे प्रकार मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट आहे की घरगुती पोषक आहार जो आहे त्याच्यामध्ये नाचणीचा वापर आपण करायला पाहिजे. आणि नाचणी ही सार्वत्रिकरित्या उपलब्ध आहे, पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, खिचडी. हा सर्वसामान्य आपल्या सगळ्या घरांमध्ये खिचडी तयार होते. या खिचडीचे अनेक प्रकार, त्याला मी खिचडी प्लस म्हणतो. हे खिचडी प्लस काय आहे तर भाज्या, भोपळ्याच्या बिया, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, पंचडाळींचा वापर. तिसरी गोष्ट, साजूक तूप. घरामध्ये आपण आज दही करायला विसरतो, रेडीमेड दही आणतो आणि त्याच्यामध्ये दही आणि ते घुसळून ताक करणं आणि ताकापासून लोणी काढणं, लोण्याचं तूप कढवणं, ही जी पारंपरिक पद्धत आहे ते अतिशय उत्तम तूप, ज्याला आपण म्हणू क्लॅरिफाईड बटर, की हे सगळ्यात उत्तम तूप म्हणून गणलं जातं की त्याचा कोलेस्टेरॉल वाढीशी तसा संबंध नाही असं आयुर्वेद सांगतात. तेव्हा अशा प्रकारचं साजूक तूप, खोबरं, विविध प्रकारचे घावन, तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी याचे घावन, लाडू. डोंबिवलीमध्ये आमच्याकडे एक लाडवाचं दुकान आहे आणि 25 प्रकारचे लाडू मिळतात. 25 प्रकारचे लाडू. एक लाडू आपण जर खाल्ला त्या लहान मुलाने तर त्याचं न्यूट्रिशन पूर्णपणे भागतं एका वेळेचं. अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे धान्यांचे लाडू आहेत. आणि त्याच्यानंतर तुमच्या चिक्की आहेत, गुळ शेंगदाण्याची चिक्की आहे, अतिशय उत्तम पोषक आहार आणि स्वस्त आहार आहे. पराठे आहेत, धपाटे आहेत. कोल्हापूर वगैरे त्या भागामध्ये आपण धपाटे बघतो की जे बाजरी, ज्वारी मिक्स पिठाचे. आणि आज अमेरिकन कॅन्सर सोसायटीने सुद्धा एका रिसर्चमध्ये असं दाखवून दिलंय की इडली, डोसा, सांबार हे जे पारंपरिक दाक्षिणात्य अन्न आहे याच्यामध्ये सुद्धा अनेक कॅन्सर प्रिव्हेंटिव्ह अशा प्रकारचे घटक त्याच्यामध्ये आहेत. तेव्हा माझं असं आवर्जून सांगणं आहे की पारंपरिक अन्न आणि वेळच्या वेळेला खाणं यालाही खूप महत्त्व आहे की ते वेळेमध्ये खाणं अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्ही पोषक अन्न, यांनी सांगितलं मध्यरात्री पोषक अन्न दिलं त्याचा काही उपयोग नाही आहे. पोषक अन्न दुपारी 12-1च्या सुमारास आणि संध्याकाळी 7च्या अगोदर जेवायला पाहिजे, त्या पद्धतीने जेवायला पाहिजे. तर जेवणाची वेळा आणि घरगुती पोषक आहार याला दुसरा पर्याय नाही आणि तो स्वस्त आहे, कोणालाही करता येण्यासारखं आहे. फॅमिली पॉट म्हणतात त्याला. बरोबर. म्हणजे खरं तर आपल्याकडे भारतामध्ये म्हणजे कुठलाही भाग असो, म्हणजे दक्षिण भाग असो, उत्तर भाग असो, आपला महाराष्ट्र असो, तर ज्या काही आपल्या जुन्या परंपरा आहेत, म्हणजे आपली आजी जे जेवायची, तर मला वाटतं की ते जर आज आपण जेवलो तर नक्कीच तो पोषक आहार होईल. आजीच्या बटव्याच्या बरोबर महाराष्ट्र शासन, म्हणजे आपण सगळेजण, केवळ शासन असं नाही, आपली जबाबदारी आहे सगळ्यांची. तर आपण सगळ्यांनी मिळून आजीच्या बटव्याच्या बरोबर आज गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून आजीचा बटवा प्रमोट करतायत. बरोबर आहे. तर आजीच्या बटव्याच्या बरोबर आजीचं हे जे काही जेवण आहे ना ते सुद्धा आपण घरोघरी न्यायला पाहिजे. आणि महाराष्ट्र या बाबतीमध्ये अतिशय संपन्न आहे. मी तुम्हाला सांगतो, इतके अन्न प्रकार आहेत. नंदुरबार मधलं अन्न वेगळं आहे, पालघर मधलं वेगळं आहे, मुंबई डोंबिवलीतलं अन्न वेगळं आहे. इतके प्रकार त्याच्यामध्ये आहेत. अगदी अगदी. जसं नंदुरबारमध्ये सरांनी सांगितलं की नंदुरबारमध्ये अन्न वेगळं आहे. प्रत्येक ठिकाणी आपण जसं जाऊ तसे अन्नाचे वेगवेगळे प्रकार असतात आणि ते सगळे चविष्ट असतात, छान असतात. तर तुम्ही जेव्हा हे अभियान नंदुरबारमध्ये राबवलं तेव्हा कशा पद्धतीने हे राबवलं, म्हणजे त्यामध्ये कुटुंबाचा सहभाग कसा होता आणि समाजाचा सहभाग, लोकसहभाग कसा होता? मॅडम, जेव्हा प्रत्येक वर्षी जेव्हा आम्ही प्री मान्सून स्क्रीनिंग करायचो शॅम्बायकू आणि आयडेंटिफाय करण्यासाठी, त्यावेळेस ते पालक असायचे, ते पालकाला आम्ही गावामध्ये डवणी द्यायचो की उद्या तुमच्या बच्चूला अंगणवाडीमध्ये वजन उंची घेण्यासाठी घेऊन या आणि डॉक्टर लोक येणार आहेत, त्यांच्या आरोग्य तपासणी करण्यासाठी येणार आहेत. तर ते बच्चूचे पालक आहे किंवा आजी आहे तर त्या बच्चूला घेऊन ते अंगणवाडीत यायचे. दिवसभर थांबायचे, माझ्या मुलाला काय झालं आहे, आजार आहे का. त्याच्यानंतर दुसऱ्याचा मुलगा एखादा सुदृढ दिसला तर हा मुलगा सुदृढ आहे, आमचा पण मुलगा तसा करायचा आहे, आम्हाला पण काहीतरी द्या खायला, असे अशा प्रकारे त्यांनी मदत केली आहे. जशी नाशिक जिल्ह्याने मुठभर धान्य योजना राबवली होती तशी आम्ही नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे कम्युनिटी आहे समाजाकडून
फक्त मूठभर धान्य गोळा करायचा आहे आणि त्या धान्यातून अंगणवाडीमध्ये पोषण आहार वाटायचा आहे. अच्छा, अशी पण योजना केली होती. आणि आता काय झालंय मॅडम की सध्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये महिला राज आलेला आहे. पंचायत समितीमध्ये 50% महिला आहेत. त्यामुळे महिलांच्या समस्या त्या योग्य प्रकारे समजू शकतात. नक्कीच नक्कीच. म्हणजे कुठेतरी लोकसहभाग असणं हे खूप गरजेचं आहे की तुम्ही कितीही योजना केल्या तरी त्या लोकांपर्यंत जर पोहोचवायच्या असतील तर लोकसहभाग हा महत्त्वाचा आहेच. डॉक्टर कोल्हटकर, तुम्ही आहार या विषयात संशोधन केलेलं आहे आणि नवीन नवीन संकल्पना काढलेल्या आहेत, उपक्रम तुम्ही राबवत असता. तर ह्या संदर्भात गॅस्ट्रोनॉमी स्कूल नावाची एक अभिनव संकल्पना तुम्ही सुरू केलेली आहे, तर त्याबद्दल नक्की जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. चांगला प्रश्न विचारलात. माझा अत्यंत आवडीचा विषय आहे. गॅस्ट्रोनॉमी स्कूलला एक आपल्या खास महाराष्ट्रीयन नाव मी त्याला दिलेलं आहे आणि ते म्हणजे पोटशाळा. वा. जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट 110 वर्षाची जुनी, 128 वर्षाची जुनी महाराष्ट्रातली एक शिक्षण संस्था आहे. त्या शिक्षण संस्थेचा मी प्रमुख आहे. त्या माध्यमातून मी ही शाळा चालू केली. आपल्या शाळेतली जी मुलं आहेत तर ती 10वी 12वी पास झाल्यानंतर ज्याला शाळेतनं बाहेर येतात, कॉलेजमधली मुलं बाहेर पडतात, उच्च शिक्षणाकरता परदेशी जातात, परंतु ह्या मुलांना अन्नाविषयी प्राथमिक माहितीसुद्धा नसते. त्यांना थोडीशी पोपटपंची करताना येते की जे शाळेमध्ये जे काही शिकवलेलं असतं ते, पण त्याच्या पलीकडे जाऊन त्यांना तुम्ही डाळी जर ओळखायला सांगितल्यात, धान्य ओळखायला सांगितलेत, पदार्थ ओळखायला सांगितले तर त्यांना ओळखता येत नाही. आणि मग ही मुलं परदेशामध्ये शिक्षणाला गेल्यानंतर तिथे जे काही रेडीमेड फूड मिळेल आणि ते बहुतांश वेळेला प्रोसेस फूड, प्रक्रिया केलेलं अन्न, जंक फूड अशा पद्धतीचंच असतं. ही सर्व कॉलेजमध्ये उच्च शिक्षित मुलं जी आहेत ती आपलं आरोग्य बिघडवून घेतात आणि त्यांनी ते तसं बिघडू नये म्हणून त्यांना चांगलं अन्नपदार्थ म्हणजे काय, ते कसे तयार करतात आणि आपल्या शाळेमध्ये परसबाग आपण कशा तऱ्हेने निर्माण करू शकतो हे सगळं शिकवण्याकरता आम्ही 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांकरता एक सिलेबस आम्ही तयार केलेला आहे. बरं, या शाळेमध्ये शाळेकरता सिलेबस आहे आणि त्याच्याकरता दर 15 दिवसात 1 तास, फार आमची अपेक्षा फार नाहीये कारण खूप त्यांच्यावरती बर्डन असते. तर अपेक्षा एवढीच आहे की दर 15 दिवसात 1 तास शाळेतल्या शिक्षकांनी त्यांना शिकवायचं आहे आणि प्रत्येक मुलाला क्रेडिट अवर्स तयार केलेले आहेत. वर्षाच्या शेवटी त्यांना शालेय अंतर्गत त्यांना क्रेडिट अवर्स मिळतील. 10वी पास झाल्यानंतर त्यांना आमचंही सर्टिफिकेट जाईल की गॅस्ट्रोनॉमी स्कूल, गॅस्ट्रोनॉमी याचा अर्थ एक चांगलं पोषक अन्न, आर्ट अँड सायन्स म्हणजे त्याची कला आणि शास्त्र हे त्याला दोन्ही हे आहेत. अशा तऱ्हेचा एक कन्सेप्ट आम्ही निर्माण केला आणि मला असं वाटतं की शासनाने जर असा काही पुढाकार घेतला तर आम्ही त्यांना पूर्णपणे मदत करायला तयार आहोत की अशा प्रकारचा संपूर्ण शाळांमध्ये ठिकठिकाणच्या त्यांनी राबवावा. नक्कीच. म्हणजे हा जो तुमचा उपक्रम आहे किंवा पोटशाळा हे जे छान गोड नाव आहे, तर नक्कीच, कारण आज आपण बघतो की खरंच मुलांना माहिती नसतं, डाळींमधला फरक माहिती नसतो. माझ्या प्रॅक्टिसमध्ये एक MS झालेला मुलगा आला होता आणि त्याला मी ताक पिण्याचा सल्ला दिला, तर त्यांनी मला विचारलं की दही कसं करायचं. आणि मी जेव्हा त्याला सांगितलं की दही कसं करायचं म्हणजे दुधाला विरजण लावायचं आणि त्याचं दही होतं, तर ह्या गोष्टीचं त्याला आश्चर्य वाटलं की बस एवढंच करायचं. आणि खरोखर मला असं वाटतं की ह्या बाबतीतलं जे शिक्षण आपण म्हणू शकतो, तुम्ही शाळा म्हणताय त्याला, तर ते सगळ्यांपर्यंत पोहोचणं हे खूप गरजेचं आहे. सर, नंदुरबारमध्ये तुम्ही हे जे अभियान राबवलं, तर तो जो नंदुरबार पॅटर्न होता तर त्यामध्ये कशा कशा पद्धतीने तुम्ही पुढे गेलात आणि कशा पद्धतीने कुपोषणाचं सुपोषण झालं हे ऐकायला आवडेल. मॅडम, नंदुरबार हा आदिवासी जिल्हा आहे आणि या जिल्ह्यातील 2 तालुके, पर्टिक्युलरली धडगाव आणि अक्कलकुवा, या तालुक्यामध्ये पाड्यापाड्यामध्ये विखुरलेली वस्ती होती. पाड्यापाड्यावरती विखुरलेली वस्ती असल्यामुळे कोणता बालक कुपोषित आहे हे लवकर आयडेंटिफाय व्हायचं नाही. आयडेंटिफाय पण लवकर आयडेंटिफाय व्हायचं वेळ लागायचा. त्यामुळे दुसरा एक प्रॉब्लेम असा होता की तिथले जे मजूर वर्ग होता हा आपल्या कुटुंबासोबत स्थलांतरित व्हायचा. तो स्थलांतरित झाल्यामुळे त्याला लसीकरण, आरोग्य आणि पोषणचा जो सेवाचा संच मिळायचा तो खंडित होऊन जायचा आणि तो म्हणजे तिथे दीर्घकालीन स्थलांतर नाही, ते फक्त हंगामी स्वरूपाचं स्थलांतरित आहे. म्हणजे ते मजूर वर्ग ऑक्टोबर महिन्यामध्ये जाणार जिल्ह्यामध्ये किंवा गुजरातमध्ये जाणार आणि मे महिन्यामध्ये तो परत येणार. पण मधल्या काळामध्ये त्याचा जो लसीकरण, आरोग्य आणि पोषणाचा सेवा मिळायला पाहिजे त्या सेवा मिळत नव्हत्या आणि त्यामुळे माता मृत्यू आणि बालमृत्यू होण्याची शक्यता खूप वाढायची. मग या गोष्टीवर
आमच्या जिल्हा परिषद नंदुरबारचा महिला बाल विकास विभाग आणि आरोग्य विभाग यांच्या समन्वयानुसार एक विशेष धडक मोहीम राबवली जाते. या मोहिमेअंतर्गत आम्ही 0 ते 6 वर्षाची बालके, गरोदर माता, किशोरवयीन माता, स्तनदा माता यांची आरोग्य तपासणी करतो आणि सॅम मॅम मुलांचे आयडेंटिफिकेशन करतो. यातील ज्या गरोदर माता सापडतात, ज्या जोखमीच्या आहेत, त्या जोखमीच्या गरोदर मातांना आम्ही संदर्भ सेवा देतो आणि सॅम आणि मॅम बालके आहेत त्यांना आम्ही VCDC किंवा CTC, ज्याला आपण बाल उपचार केंद्र म्हणतो, NRC ज्याला पोषण पुनर्वसन केंद्र म्हणतो, तिथे रेफर करतो. त्यातल्या त्यात जे आणखीन असे बालक आहेत ज्यांना आरोग्य समस्या आहे, की ज्यांना जसं की मतिमंद आहे, सिरेबल पाल्सी आहे, त्यांना योग्य प्रकारच्या उपचारासाठी आम्ही सिव्हिल हॉस्पिटल किंवा इतर मुंबईला वगैरे रेफर करतो. बरोबर आहे. म्हणजे खरं तर खूप आव्हानं होती, विशेषतः स्थलांतराचं एक खूप मोठं आव्हान होतं, कारण तुम्ही रेग्युलरली फॉलोअप त्यांचा घेऊ शकत नव्हता. पण तरीही या सगळ्या आव्हानांवर मात करून आज नंदुरबार जिल्हा आहे तो सुपोषित झालेला आहे. आणि डॉक्टर सचिन, तुम्ही काय सांगाल की पालघर सारख्या भागामध्ये काम करताना जिथे अनेक आदिवासी लोक आहेत, तर तिथे तुम्ही काय उपचार सांगाल की काय सूत्री सांगाल? मॅडम, जसं सरांनी सांगितलं तसा तो स्थलांतराचा जो प्रॉब्लेम आहे आणि काही काही जसे प्रॉब्लेम आमचे मॅच होतात, कारण त्यांचा पण आदिवासी जिल्हा आहे, माझा पण आदिवासी जिल्हा आहे. तिथे पण लोक जेव्हा पाऊस नसतो, पावसाच्या वेळी ते शेती करतात, बाकीचे 6 महिने 8 महिने ते स्थलांतरित होतात, शहरामध्ये येतात, वाळूच्या विटभट्टीवर काम करतात, वाळू काढण्यासाठी काम करतात आणि त्यामध्ये मुलांचं आणि मातेचं पोषण आणि आरोग्य हे ढासळतं. म्हणून ही जी अडचण होती, ही जी होती, आमच्या पालघर जिल्ह्यातला पण जे ICDS विभाग आहे, महिला आणि बाल विकास विभाग आहे, त्यांनी पण या क्षेत्रामध्ये खूप चांगली कामगिरी केली आणि गावोगावी जाऊन पाड्यापाड्यावर जाऊन त्यांना पोषण आहार, या कोविडच्या काळामध्ये सुद्धा अंगणवाडी सेविकांनी हे काम पूर्ण केलं. नक्कीच. आता कुपोषित बालकांच्या उपचाराबद्दल तुम्ही जो प्रश्न विचारला, तो पण उपचार हा वेगवेगळ्या स्तरावर होतो. जसं की काही मुलं मध्यम स्वरूपाचे कुपोषित असतात आणि पालकांची पण एवढी इच्छा नसते की कुठेतरी जाऊन ऍडमिट व्हावं आणि पुढचा उपचार घ्यावा. अशा वेळी गाव पातळीवर अंगणवाडीमध्ये VCTC, व्हिलेज लेव्हल चाइल्ड ट्रीटमेंट सेंटर, हे महिला आणि बाल विकास विभागाने सुरू केले. तर VCTC मार्फत त्यांना उपचार देण्यात येतात, त्यांना आहार देण्यात येतो आणि जे काही औषध उपचार आहेत तो पण भेटतो. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र PHC या स्तरावर CTC नावाचे केंद्र सुरू केले. CTC म्हणजे चाइल्ड ट्रीटमेंट सेंटर, हे पण खूप चांगल्या प्रकारे काम करतात. परंतु काही सॅम बालके, काही जे अतितीव्र कुपोषित मुलं, ज्यांना काही दुसरे पण आजार आहेत, ज्यांना डिहायड्रेशन, शरीरातलं पाणी कमी होणे, सरांनी सांगितल्याप्रमाणे ॲनिमिया, हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होणे, किंवा निमोनिया, किंवा अतितीव्रमध्ये पण खूप जास्त, जसं तुम्ही सांगितलं की बघितल्याच समजतं की हा खूपच कुपोषित आहे, की -3 स्टँडर्ड डिव्हिएशन मी सांगितलं, पण त्याच्या पण -4 पेक्षा पण कमी असेल, अशा मुलांना आम्ही NRC, न्यूट्रिशनल रिहॅबिलिटेशन सेंटर, पुनर्वसन केंद्र, हे जे की ग्रामीण रुग्णालय स्तर किंवा उपजिल्हा रुग्णालय स्तर अशा ठिकाणी उपलब्ध आहेत, तिथे आम्ही त्यांना ऍडमिट करून त्यांच्यावर उपचार करतो. तर विक्रमगड तालुक्यामध्ये, पालघरच्या विक्रमगड तालुक्यामध्ये पण मी सुद्धा 10 बेडची एक NRC सांभाळतो आणि तिथे जो उपचार केला जातो तो पण शास्त्रोक्त पद्धतीने WHO, जागतिक आरोग्य संघटनेने 10 स्टेप वाईज मॅनेजमेंट दिलेली आहे. स्तरावर वेगवेगळ्या प्रकारे मॅनेजमेंट कशी करायची याच्या गाईडलाईन, मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत, त्यानुसार आम्ही त्याचा उपचार करतो. त्यामध्ये असं आहे की हायपोग्लायसिमिया, शरीरातलं ग्लुकोजचं प्रमाण कमी होतं, तर त्यांना लगेच आम्ही ग्लुकोज, डेक्स्ट्रोज IV ने किंवा तोंडाने देतो. त्यानंतर हायपोथर्मिया, कोणाकोणाचे हे बाळ थंड पडतात, त्यांच्या शरीराचं तापमान कमी होतं. आपण फिवर ऐकला असेल, पण हायपोथर्मिया तुम्ही जास्त ऐकलं नसेल शहरामध्ये म्हणा किंवा इतरत्र नॉर्मल मुलामध्ये. पण कुपोषित बालकामध्ये त्यांच्या शरीराचं तापमान नॉर्मलपेक्षा खूप कमी होतं, त्याला हायपोथर्मिया म्हणतो. मग अशा मुलांना आम्ही इन्क्युबेटरमध्ये, वॉर्मरमध्ये ठेवून त्यांना नॉर्मल टेम्परेचरला आणतो. त्यानंतर इन्फेक्शन, मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे निमोनिया, डायरिया हे जे आजार आहेत ते कुपोषित मुलामध्ये खूप कॉमन आहेत, तर त्यांना IV किंवा ओरल अँटीबायोटिक अशी वेगवेगळ्या प्रकारची औषधं देऊन त्यांचा तो इन्फेक्शन आम्ही कमी करतो. त्यानंतर सरांनी सांगितलं मायक्रोन्यूट्रिएंट्स, कमी प्रमाणात लागणारी न्यूट्रिएंट, जसं की व्हिटॅमिन A, आयर्न, झिंक, मॅग्नेशियम, हे आम्ही त्यांना पुरवतो. त्यानंतर इलेक्ट्रोलाइट पण सोडियम, पोटॅशियम, क्लोराईड हे कमी जास्त प्रमाणात झालेले असतात त्यांच्या शरीरात, त्यांची आम्ही पूर्तता करतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आहार. पहिले स्टार्टअप फीड आहे, F75,
F75 नावाचा एक WHO जागतिक आरोग्य संघटनेने बनवलेला फॉर्म्युला आहे. त्यामध्ये 100 ml त्या दुधामध्ये 75 कॅलरी एवढी कॅलरी असतात आणि आवश्यक तेवढे प्रोटीन असतात आणि तेल पण फॅट पण असतो. तर असा पूरक आहार F75 पहिले 2-3 दिवस आम्ही त्यांना देतो आणि रिहॅबिलिटेशन किंवा स्टॅबिलायझेशन फेजमध्ये त्यांना F100 म्हणजे 100 ml मध्ये 100 किलो कॅलरी एवढ्या एनर्जी असलेला आहार पुढे चालू करतो. तर अशा प्रकारे स्टार्टअप फीडिंग जी की आता सर बोलले की वेळच्या वेळी आहार घेतला पाहिजे, पण हे शहरासाठी आहे. आमचे जे कुपोषित बालकं आहेत त्यांना दिवसा आणि रात्री दर 2-2 तासाला फीड द्यावी लागते, तेव्हाच ते कुपोषणातून बाहेर येतात. रात्री सुद्धा दर 2 तासाला आमची सिस्टर आणि बाळाची आई हे दोघे जागे राहून दर 2-2, 3-3 तासाला त्यांना F75 आणि F100 ह्या ज्या फीड आहेत, ज्या की जागतिक आरोग्य संघटनेने नेमून दिलेले आहेत, त्या फीड आम्ही त्यांना देतो. आणि नंतर एवढंच नाही की मी पूर्वी सांगितलं की हे मुलं थोडे शांत असतात, त्यांची बुद्धीची वाढ पण झालेली नसते, त्यांना वेगवेगळ्या खेळामध्ये आम्ही एंगेज करतो. ज्या वस्तू उपलब्ध आहेत गावामध्ये, घरामध्ये, हॉस्पिटलमध्ये, त्यापासून त्यांना वेगवेगळ्या कलरची वेगवेगळी खेळणी तयार करून देतो आणि प्ले एरियामध्ये त्यांना खेळवतो. तर अशा प्रकारे त्यांना सेन्सरी स्टिम्युलेशन केलं जातं. आणि सर्वात शेवटी म्हणजे त्यांचा फॉलोअप, कारण एकदा का बाळ कुपोषणातून बाहेर निघालं म्हणजे त्याचा प्रश्न सुटला असं नाही, पुढे जाऊन परत ते बाळ कुपोषित होण्याची शक्यता असते. म्हणून त्यांना एकदा डिस्चार्ज आमच्या NRC मधनं डिस्चार्ज झाल्यानंतर 1 आठवड्यानी, 2 आठवड्यानी, 1 महिन्यानी, 6 महिन्यानी परत त्यांना बोलवून वारंवार त्यांचा फॉलोअप घेऊन त्यांची सध्याची आरोग्य परिस्थिती, त्यांचं न्यूट्रिशनल स्टेटस आम्ही पाहतो आणि आवश्यकता भासल्यास त्यांना परत उपचार करतो. नक्कीच. म्हणजे खरं तर उपचार जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते खूप वेगवेगळ्या पातळ्यांवरचे उपचार आहेत. म्हणजे फक्त आहार नाही, तर तुम्ही जसं म्हणालात की सेन्सरी स्टिम्युलाय पण त्यांना दिला पाहिजे, त्यांना इतर खेळांमध्ये गुंतवलं पाहिजे. डॉक्टर कोल्हटकर, तुम्ही काय सांगाल की आपल्याला महाराष्ट्राला सुपोषित करायचं आहे, बरोबर, तर संपूर्ण महाराष्ट्र, मग त्यामध्ये ग्रामीण आहे, शहरी आहे, आदिवासी भाग आहे, तर हा संपूर्ण जो महाराष्ट्र आहे तो सुपोषित होण्यासाठी आपण सगळ्यांनी काय केलं पाहिजे, एक समाज म्हणून काय केलं पाहिजे आणि घराघरातून काय झालं पाहिजे आहाराच्या दृष्टिकोनातून? एक चांगला प्रश्न, व्यापक आहे. जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी कुपोषण नाहीसं झालंय आणि सुपोषण झालंय, आपण असं म्हणूया की विकसित देश आहेत, त्यांच्याकडे बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं ते आता अतिपोषित व्हायला लागले. परंतु जिथे ते सुपोषण झाले त्या ठिकाणी शासन आणि नागरिक यांच्या एकत्रित सहभागामुळेच हे सहज शक्य झालेलं आहे. आणि इथे मुद्दामून नमूद करण्यासारखी गोष्ट अशी की महाराष्ट्र शासनाने या बाबतीत काही ठोस पावलं उचललेली आहेत. मग ते महिला बाल विकासांचा विभाग असो किंवा पोषण अभियान असो, अशा अन्य प्रकारच्या सगळ्या उपक्रमातनं, एकात्मिक बालक विकास असो, त्या सगळ्या माध्यमातून आपल्याला हे सहजगत्या कुपोषण नाहीसं करता येईल. इट्स अ डॉन्टिंग टास्क. आपण असं म्हणू की खूप वर्ष जातील त्याच्यामध्ये, सहजगत्या होणार नाही. पण त्याच्याकरता मला असं वाटतं की एक सप्तपदी माझ्या मनामध्ये ती मी तुम्हाला सांगतो की काय करता येईल आपल्याला आणि आपण काय एकत्र करू आणि महाराष्ट्र कुपोषण मुक्त आपण करूया सगळ्यांनी मिळून. केवळ शासनाचं काम नाहीये, माझं अगदी पहिल्यापासून हे म्हणणं आहे, शासन आणि नागरिक एकत्र यायला पाहिजेत. पहिली महत्त्वाची गोष्ट आहे की ती म्हणजे पौगंडावस्थेतील ज्या मुली आहेत, तरुण मुली, त्या पौगंडावस्थेतील आणि तरुण मुलींचं आरोग्य अतिशय महत्त्वाचं आहे. गर्भधारणा होण्यापूर्वीच जर ते बीज सकस असेल तरच ज्या भूमीमध्ये ते तुम्ही बीज टाकाल त्याच्यातनं चांगला वृक्ष हा पुढे अंकुरू शकतो आणि पुढे होऊ शकतो. त्याच्याकरता बीज सकस असणं महत्त्वाचं आहे आणि त्याच्याकरता ती मुलगी जी आहे, तरुण मुलगी की जी गर्भधारणा तिला होणार आहे, तिच्याकडे आरोग्याचं लक्ष द्यायला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे गर्भवतीची काळजी, मानसिक काळजी, शारीरिक काळजी, आहाराची काळजी, लसीकरण गर्भवतीचं, तिचा वारंवार तिच्या तपासण्या आणि तिला योग्य प्रकारे प्रसूती होण्याकरता संपूर्ण संसाधनं उपलब्ध करून देणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. ट्रॅडिशनल बर्थ अटेंडंट, दाई उदाहरणार्थ की आपल्या गव्हर्नमेंटनेच राबवलेली एक कल्पना आहे. तर ही दुसरी गोष्ट. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे स्तनपान. किमान 2 वर्षापर्यंत प्रत्येक आईने स्तनपान बाळाला दिलंच पाहिजे. आज सचिनच्या किंवा नंदुरबारमध्ये मला नाही वाटत की त्यांना काही हा प्रश्न आहे, परंतु शहरामध्ये हा निश्चित प्रश्न आहे की बायका स्तनपान महिला देऊ इच्छित नाहीत आणि त्याच्याकरता स्तनपान हे आपण शासकीय माध्यमातूनच प्रमोट करायला पाहिजे. चौथी महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे लसीकरण. पाचवी महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे आहार आणि त्या आहारामध्ये पूरक आहार, ज्या ज्या वेळेला आवश्यक असेल त्या वेळेला पोषक, घरगुती, पारंपरिक, ताजा अशा प्रकारचा आहार की जो आईने बनवलेला आहे, आजीने बनवलेला आहे, अशा प्रकारचा आहार. हॉटेलमधला रेडीमेड नव्हे.
हे जे काही सांगतायत ते रेडीमेड आहार नंतरची गोष्ट आहे, की ते मूल खूप आजारी झाल्यानंतरच आहे, परंतु आधीची गोष्ट मी सांगतोय. 6वी महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे त्वरित अशा प्रकारचं त्याचं निदान होणं आणि त्वरित उपचार होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मला सगळ्यांनाच ते मूल ओळखता यायला पाहिजे की ह्या मुलामध्ये काहीतरी वेगळं भासतंय आणि हे मूल कुपोषित असण्याची शक्यता आहे. यांनी जसं गावोगावी अभियान चालवलं आणि प्रत्येक गावामध्ये जाऊन दौंडी पिटवली, त्या पद्धतीने आपल्याकडे पण दौंडी पिटवणं अतिशय आवश्यक आहे की तुमच्या मुलांना घेऊन या, तपासून घ्या की यांना खरोखर कुपोषण आहे की नाही. आणि 7वी आणि महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे या उपचारानंतर नागरी सहभाग आणि त्याच्याकरता जे जे काही करणं शक्य आहे, नागरिकांचा ठिकठिकाणी सहभाग ह्या बाबतीमध्ये कसं करून घेता येईल याचा विचार होणं आवश्यक आहे. या 7 गोष्टी मला असं वाटतं की ही सप्तपदी जर आपण चालून गेली तर आपला पोषणाशी होणारा जो विवाह आहे तो चांगल्या तऱ्हेने संपन्न होईल आणि सगळेजण आपण सुपोषित होईल. त्याच्या काळाची गरज आहे. नक्कीच. आणि तुम्ही जी सप्तपदी सांगितली ती मला वाटतं की आपण जर प्रत्येकाने आचरणात आणली तर नक्कीच आपण सुपोषित महाराष्ट्राकडे लवकरच जाऊ. तुम्ही तिघेही इथे आलात आणि खूप छान वेगवेगळ्या विषयांवरती आणि वेगवेगळ्या दृष्टिकोनातून जी तुमची मतं मांडली ती सगळ्यांसाठी नक्कीच उपयोगी आहेत. खूप खूप धन्यवाद आपल्या तिघांचेही. मंडळी, कुपोषण ही नेमकी काय समस्या आहे आणि त्याच्या मुळाशी कसं जायचं, त्यावर उपचार काय करायचे, ह्या सगळ्या गोष्टी आज आपण जाणून घेतल्या. त्याचप्रमाणे सरकार प्रयत्नशील आहेच, महिला व बालविकास यांनीही काही ठोस पावलं उचललेली आहेत, पण ह्या सगळ्यामध्ये कुठेतरी आपला जो सहभाग आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. मी यामध्ये माझा सहभाग नक्कीच नोंदवणार आहे आणि मला खात्री आहे तुम्ही देखील तुमचा सहभाग ह्या संपूर्ण अभियानामध्ये नोंदवाल. अशाच वेगवेगळ्या विषयातील तज्ज्ञांशी आपण गप्पा मारत राहणार आहोत. नमस्कार.